श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. येत्या बुधवारी म्हणजेच 2 ऑक्टोबरला आहे सर्व पितृ अमावस्या. पितृपक्ष चालूही झाला आणि आता पितृपक्ष संपणार देखील आहे आणि पितृपक्षातील आता उरलेले आहेत शेवटचे 2 ते 3 दिवस. पितृपक्षामध्ये आपण आपल्या घरातील दोष, दारिद्र्य, पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, पैशांच्या अडचणी, जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी अनेक छान छान असे उपाय भरपूर केलेले आहेत. आणि त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला अजून एक छान उपाय करायचा आहे. आपल्या अवतीभोवती जे झाडं असतात बघा, तर त्या झाडांमध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात आणि ह्या दैवी शक्ती आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी तितक्याच महत्त्वाच्या देखील असतात. बघा, आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होऊन जातो. अनेक अडचणी आपल्याला त्या पैशांच्या प्रगतीमध्ये येत असतात कुठे ना कुठे, आणि ती अडचण जी आहे तर ती आपली वाढतच जात असते. ह्या ज्या काही समस्या आपल्या समोर येत असतात, आपल्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ मिळत नसते. कारण घरामध्ये पितृदोष असतो, वास्तुदोष असतो, ग्रहदोष असतं. तर हे जे दोष घरामध्ये असतात यांमुळेच आपल्याला ह्या प्रत्येक कामामध्ये अपयश येत असतं. तर त्यासाठीच आपल्याला बुधवारी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता बघा, अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो 1 ऑक्टोबरला रात्री 9:30ला चालू होणार आहे अमावस्या आणि 2 ऑक्टोबरला रात्री 11:30ला अमावस्येची समाप्ती होणार आहे. आता आपल्याकडे उदया तिथीनुसार प्रत्येक दिवस मानत असतो, म्हणजे जी तिथी सूर्याने बघितलेली असते तर त्या तिथीनुसार आपण प्रत्येक दिवस मानत असतो. तर त्यामुळे आपल्याला 2 तारखेला सर्व पितृ अमावस्या ही साजरी करायची आहे आणि 2 तारखेलाच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. सर्व पितृ अमावस्या ही सर्वात महत्त्वाची अमावस्या मानली जाते. त्याचबरोबर आपल्याला ही अमावस्या आपल्या पितरांसाठी सुद्धा समर्पित करायची असते, त्यांच्या प्रगतीसाठी. म्हणजेच आपल्या घरामध्ये जे आपले पितर असतात, आपले पूर्वज असतात, त्यांना सद्गती मिळावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा, यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर असे उपाय करायचे असतात. तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आता तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. आता अमावस्या असल्यामुळे आपल्या घराची साफसफाई तर झालीच पाहिजे. घरामध्ये कुठे धूळ, मिट्टी, माती वगैरे असेल तर ती व्यवस्थितपणे साफ स्वच्छ करून घ्या. त्याचबरोबर पिंपळाचं झाड आजूबाजूला असेल तर पिंपळाच्या झाडाकडे एक छान तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर कावळ्याला तुम्हाला दही भात खायला ठेवायचा आहे. या सर्व गोष्टी आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी 12च्या आत हा उपाय करायचा आहे. 12च्या आत आपल्याला हा उपाय का करायचा, कारण सकाळची जी वेळ असते तर ती खूप महत्त्वाची वेळ असते. आपण जर तुमचं ज्यावेळेस आंघोळ होते, आंघोळ झाली की लगेच आपण देवपूजा करतो आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला ना तर अतिशय चांगलं होईल. तर आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला माहित आहे प्रत्येक जी काही आपण पूजा करत असतो त्यामध्ये विड्याच्या पानाला विशेष महत्त्व दिलं जातं. तर आता ह्या विड्याच्या पानाचाच आपल्याला एक छानसा उपाय करायचा आहे. आता तुम्हाला त्याचबरोबर एक सुपारी सुद्धा घ्यायची आहे आणि कुंकू घ्यायचं. कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे किंवा गंगाजल जरी मिक्स केलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला त्या पानावरती तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. आता कशी लिहायची, तर काडकीच्या साहाय्याने किंवा बोटाच्या साहाय्याने तुम्ही लिहू शकता. आता नोकरी संबंधित इच्छा असेल तर तुम्हाला नोकरी, धनप्राप्ती असेल तर धनप्राप्ती, सुख, समृद्धी, वैभव, प्रमोशन, नोकरी किंवा मग अभ्यासात मुलांची प्रगती, अशी जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती लिहायची आहे.
आता तुमची इच्छा तुम्ही खाली लिहिली की त्यानंतर त्यावरती थोडेसे तांदूळ अक्षता तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला आपण जी सुपारी घेतलेली आहे बघा, तर ती सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. हा उपाय तुम्हाला देवघरासमोर करायचा आहे. आता देवघरासमोर करत असताना तुम्ही हे जे पान आहे तर ते एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकता. सर्व उपाय करण्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करायला विसरायचा नाही. धूपही तुम्हाला लावायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची इच्छा जिथे आपण लिहिलेली आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले, सुपारी ठेवली, त्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षदा आपण अर्पण केलेले आहेत. आता त्यानंतर त्या सुपारीला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. आता ह्या सुपारीला कशा पद्धतीने अभिमंत्रित करायचं, तर आपल्याला 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकम, 16 वेळेस व्यंकटेश स्तोत्रम ह्या 2 सेवा तुम्हाला त्या सुपारीवरती करायच्या आहेत. 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकम, 16 वेळेस व्यंकटेश स्तोत्रम या 2 सेवा झाल्या की त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे. थोड्या वेळ ठेवू शकता तुम्ही. थोड्या वेळाने नंतर काय करायचं आहे, तर हे जे पान आहे तर एका लाल कलरच्या कपड्यात तुम्हाला बांधायचं आहे. तुम्ही छोटासा मोठासा कोणताही लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा, सुपारी, पान, त्यावरती वाहिलेल्या अक्षदा, तर ते संपूर्ण तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यात बांधायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते गणपती बाप्पांच्या चरणांवर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. तिथे ठेवल्यानंतर तुम्ही जी इच्छा त्या पानावरती लिहिली असेल ती इच्छा तुमची पूर्ण व्हावी अशी गणपती बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि तिथे बसून तुम्हाला गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. तुम्ही एक वेळेस पठण केलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. हा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा, विश्वास, भक्ती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर नक्की करा. त्यानंतर हा उपाय करत असताना गोष्ट लक्षात ठेवायची, घरामध्ये सुतक, पिरियड्स वगैरे नसावं. उपाय करायचा जर असेल तुम्हाला घर, तर मग तुम्ही सकाळी 12च्या आतच हा उपाय करायचा आहे. आणि जे पान आहे विड्याचं तर ते अगोदरच घरामध्ये आणून ठेवायचं नाही. त्यामुळे ते ज्यावेळेस तुम्ही उपाय करणार आहात सकाळी तुमची आंघोळ वगैरे झाली की त्यानंतरच ते घरामध्ये तुम्हाला आणायचं आहे. तर अशा पद्धतीने अगदी साधा आणि सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. करा, फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.